विस्फोटक फलंदाज कृष्णा, स्वागत आहे तुमचं. नाही नक्कीच मुंबईची स्पर्धा विनोद असे आठवते. सोन्याची चेन की अंगठी कृष्णाला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. देसाई संघ उपविजेता संघ होता. मुंब्रा येथे नाईट स्पर्धा होती मला आठवते. सुरई सारख्या बलाढ्य संघाला सुद्धा पराभूत केलं होतं देसाई संघाने. त्यामुळे आपण मॅचच्या दिशेने सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. जितेश आणि मयूर देवकर. मयूर देवकर आपण पाहतोय 9 सेकंडला स्ट्रायकिंगला जितेश आहेत आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज केजू मुंडे. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहे. स्वतः कॅप्टन आहे तिथे ओमकार पाटील थोडीशी घाई दाखवत आहेत. बॅकअप देतात विनायक. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने खातं उघडलं होतोय. तर जर्मन मोठी देसाई संघ आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. जर्मन मोठी देसाई संघ मयूर आपला 12 खेळाडू पाठवा. कारण की GTCला सुद्धा खेळाडूंची नावं येणं खूप गरजेचं. आम्हाला इथं नावं बऱ्याच खेळाडूंची माहिती असतात. धन्यवाद बाबू भोईर, आपण आलात आणि या श्रद्धांजली चषक स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. केजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेंडला जितेश. हा चेंडू तुम्ही पाहतायत वाडिश लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. जितेशच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. जेव्हा जेव्हा मुक्ता डेव्हलपर्सच्या माध्यमातून स्पर्धा होते त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक मात्र राजेश म्हात्रे त्यांचे बंधुराज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केली होते. विजय म्हात्रे आणि राजेश म्हात्रे 2 भावांच्या माध्यमातून नक्कीच बाईक त्या स्पर्धेत उपलब्ध केली जाते. केजू राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. दहा धावा धावपल करते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जर्मन मोठी देसाई संघाची. याच मैदानामध्ये मोठी देसाई प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली होती मागच्या वर्षी आणि खूप चांगले खेळाडू त्या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले. आणि केजूला मात्र इथे टार्गेट केलंय जितेशने. जितेश मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला मयूरला तुम्ही पाहतायत. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. हा येणारा सलग तिसरा चौकार जितेशच्या बॅट बंद. धावसंख्या 14. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. नाणेफेकी गमावल्यानंतर जर्मन मोठी देसाई टीमच्या माध्यमातून यानंतर दुसऱ्या फेरीकडे सुद्धा विनोद आपण वळणार आहोत. पहिलीच लढत सोनारपाडा विरुद्ध हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन या 2 बलाढ्य संघामध्ये पुढची लढत तुम्ही पाहू शकाल या मॅच नंतर. केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टीरक्षक मंगेश मात्र शॉर्ट थर्ड बॅनला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतायत. करण आहेत मला वाटतं तिथे. करण बेडेकर. करण बेडेकर विराज मुंडे ही यंगस्टार खूप महत्वाची भूमिका आहे. चांगली बांधणी केली ओमकार पाटील अँड कंपनी जे कॅप्टन आहे त्या संघाचे. निल्सन मडवीला तुम्ही पाहतायत शॉर्ट मिड विकेटला. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. हे ओळख आहे केजूची. करे जरूर सलग 3 चौकार लागले असेल. एक दुहेरी धाव आली असेल. 4 चेंडू त्याने 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर 2 चेंडू त्यांनी डॉट फेकलेत. 25 मिनिटाचा अवधी ओमकार हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला 25 मिनिटात 5 षटक फेकायचे. त्यामुळे प्रत्येक षटकांत तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. थोडासा स्पीडअप करा. ओमसाई आकाशन संघ तुम्ही पाहतायत. संतोष बेडेकर असते आमचे सातत्याने या संघाला. त्यांचंही मार्गदर्शन असतं. सिरी मामा असतील. नामदेव बेडेकर असतील. सातत्याने ग्रामस्थ मंडळ असतील. आगरसनचे त्यांचा सपोर्ट मात्र फार मोठ्या संख्येने आगरसन टीमला असतो. पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्या. मयूर पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतो जो सलामीला आलाय. 6 चेंडूचा खेळ झाला. 6च्या 6 चेंडू मात्र जितेशने सामोरे गेला. सचिन परब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटची आवड आहे सध्या सचिन परब यांना सुद्धा. क्रिकेट असा खेळ आहे विनोद. कोणत्याही व्यक्तीला खेचून आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यूट्यूबवर जरूर ही स्पर्धा तुम्ही घर बसल्याही पाहू शकता.
आता घरी पाहणं आणि मैदानात जाऊन पाहणं ही एक वेगळी मजा असते विनोद. त्यामुळे भारत देश पूर्णपणे क्रिकेटचा वेड आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज विराज. विराज मुंडे येत आहेत. खाडी चषक अक्षरशः गाजवली होती विराज आणि करण बेडेकरने. तेच दोन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. करण तिथे थोडीशी झाली आहे मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार जाईल. मयूरच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. मनसे शाखा अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले. तर सुभाष देवकर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती मयूरच्या बॅटमधनं चौकार येतोय. विनोद आजही आपल्याला सप्रा मैदानाची आठवण येते. विनोद 6 मध्ये 35 धावांची गरज होती 6 चेंडूत आणि त्यात 35 धावा या खेळाडूने 5 चेंडूमध्ये केल्या होत्या आणि त्याही सेमीफायनल मध्ये. यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. पायचीतचं स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज पायचीतच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का जर्मन मोठी देसाई संघाला. मयूर देवकर बॅक टू द पॅव्हेलियन. आकाश येते. चला आकाश थोडीशी घाई करा. तर जितेश मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंड आहे. जितेश आणि आपण पाहिलं तर मयूर पहिली बाईक या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिली मिळाली होती मोठी देसाई गावामध्ये. दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले होते आणि ती स्पर्धा मला वाटतं घेसर टीमने जिंकली होती. आता घेसरचा कोणताही खेळाडू त्या रेसमध्ये नव्हता. जितेश आणि मयूरच होते. आता विराजला पहिले यश मिळालंय. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मिडॉपला क्षेत्ररक्षक जज करतायत. केजू मुंडे तिथे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात आकाशा. कारण झेल कठीण होता विनोद. प्रयत्न चांगले केले होते तिथे केजू मुंडेने. 2 धावा वेगाने धावून घेतल्या जात आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. विनोद पाटील आमच्या सोबत आहे. धावपलका धावा आपण पाहिल्या तर 22. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टरक्षक मंगेशला तुम्ही पाहतायत. एक यशस्वी यष्टरक्षक आहे मंगेश. बावीस धावा धावपल कधी लागल्यात. धावपल कधी लागलेत. विराज गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूची गती कमी केली. मात्र पंच वाईटची गुण करतात. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. अवंतच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावा झाल्या त्या जर्मन मोठी देसाई संघाच्या 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ 23 धावा धावपल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावरती नियंत्रण नाहीये. लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईटची खून करतायत. जितेश काहीतरी चर्चा करतायत पंच प्रशांत म्हात्रे यांच्या सोबत. 1 धाव इथे जरूर मिळाले. धावसंख्या धावपल करते धावा लागल्या त्या 24 धावा. चांगली धावांची गती विनोद चांगली जरूर मयूर देवकर इथे बाद झालेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जितेशने सुरुवात चांगली केली आहे. पडले आणि मोठी देसाई संघ 2 संघ आज या स्पर्धेत त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक. 22 धावा आलेत. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. विराज यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. पॉवर प्ले मधला 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 22 धावा. 5 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओमसाई आकाशन विरुद्ध जर्मन मोठी देसाई. 22 धावा झाल्यात. चुकीमध्ये थोडीशी दुरुस्ती नक्कीच.
पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला होता. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक येतोय. विराज राईट ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. प्रचंड वेग या चेंडू मागे तुम्हाला पाहायला मिळते. 14 धावा केजूने खर्च केल्या होत्या, मात्र इथे फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत विराज मुंडेने आणि 2 षटकांचा केस संपलाय. 11.00 सरासरीने 22 धावा धावफलकामध्ये लागल्यात त्या जय हनुमान मोठी देसाई संघाच्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला फिल्डिंग लगेच लावायची, कारण की 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता ज्यावेळी पाण्याची मागणी केली जाईल. पुढची मॅच तुम्ही पाहू शकाल सोनारपाडा विरुद्ध हर्षिलोपन बाकलन. या 2 संघांमध्ये एका बाजूला आपण पाहतो कॅप्टन कुल मोतीराम भोईर बर्थडे बॉय, ज्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या मोतीराम भोईरला. ठाणे जिल्हा आपण विचार केला तर कॅप्टन कुल म्हणून सुद्धा मोतीराम भोईरकडे पाहिलं तर ज्या प्रकारे चेंज द गेम अडवली बी आपण संघ पाहतो. विनायक पाटीलला पाहत असतो. अनेक वर्ष आपण पाहतोय कॅप्टनच्या भूमिकेत आहेत ते. इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3रं षटक घेऊन ते गोलंदाज नागराज येत आहेत. या स्पर्धेत एक वेगळी संकल्पना आपण पाहिली प्रमोद म्हात्रे यांची. तर सिटी क्रिकेट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल 13 तारखेला. 12 सिटी संघ तुम्ही पाहू शकाल. आणि सिटी संघामध्ये सुद्धा खेळाडू जर बाईकच्या रेसमध्ये असेल तर त्याही खेळाडूला बाईक मिळू शकते. लक्षात घ्या. टॉप 4 म्हणजे 4 संघ असतील त्याच संघामधील खेळाडूचा विचार केला जाईल. यावेळेस मात्र जितेशच्या बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. वाईटचा इशारा येतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावफलक धावा लागतात त्या 29 धावा झाल्या जय हनुमान मोठी देसाई संघाच्या. बाबूशाह ज्या प्रकारे जगदीश पाडे यांनी उल्लेख केला मॅन फ्रॉम ओडिसा. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळायचं मात्र स्ट्रॉंग अपील करतात बघा मंगेश विनोद. स्ट्रॉंग अपील आणि पंच सांगतायत प्रशांत म्हात्रे की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय कुठे पिचिंग झालं हेच पंचांनी पाहिलं. हाईट फॅक्टर पाहिलं असेल विनोद हेच पंच सांगतायत. आणि डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 29 धावा धावपल करतेत. नागराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. मिड विकेट वर एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण आहे तिथे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरते. धावपल धावा लागतात 31. आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहतायत चेतन भोईर मॅन फ्रॉम मोठा गाव. थोडीशी पाणी करतायत क्रीडांगणाची. टोपण नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. 31 धावा धावफल करती लागलेत. 3रं षटक मार्गदर्शन. या षटकांत नक्कीच तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. नागराज यावेळेस माझा फुल टॉस चेंडू होता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. लॉंग ऑनला स्वतः कॅप्टन येत आहेत. ओमकार पाटील कोणती चूक करत नाहीये. फलंदाज जितेशची खेळी समाप्त. बारक्या पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात विनोद आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधनं. त्यांची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती विनोद ज्यावेळी त्यांनी संपर्क साधला होता समालोचक जगदीश पाडे यांच्यासोबत. मात्र आता त्यांनी आलेल्याच आम्हाला सांगितलं विनोद पाडे यांनी आमच्याशी चर्चा केली की आता 40+ मध्ये मात्र बारक्या पाटील यांनी सांगितलं माझ्यावर बॅन लागलाय. मी गोलंदाजी करू शकत नाहीये. नागराज राईट ओव्हर द विकेट. ते सांगतात की चेकिंग सुरू आहे. कशा प्रकारे ते गोलंदाजी करतात. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. चांगली कमबॅक करतोय गोलंदाज नागराज. 3रं षटक मार्ग असे कमबॅक कर असा नवीन फलंदाज प्रेम आलेत. नवीन फलंदाज 9 सेकंडला. प्रेम स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला आकाश जो 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. म्हणजे बघा प्रेमला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण इथून या षटकांतर अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल.
यावेळेस माझा फटका चांगला आहे, आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. दमदार चौकार. बघा जरूर केली आहे, ते जायचे लवकर, पाणी घेऊन जायचे मैदानात. 12 खेळाडूला विनंती असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाचे धावा आपण पाहिल्या तर देसाई गावचा कोयनूर हिरा अर्ध्या वाटीतून हरवला. देसाई गावचा कोयनूर हिरा अर्ध्या वाटीतून हरवला. ठाणा रायगड क्रिकेटचं मैदान रिचीच्या नावानं दणाणला. ठाणा रायगड क्रिकेटचं मैदान रिचीच्या नावानं दणाणला. सुखदेव बाबाचा वारसा मैदान त्यांनी वाढवला. क्रिकेटच्या प्रत्येक मैदानी देसाई गाव त्यांनी गाजवला. सुखदेव बाबाचा वारसा मैदान त्यांनी वाढवला. क्रिकेटच्या प्रत्येक मैदानी देसाई गाव त्यांनी गाजवला. धन्यवाद. साऱ्यांच्या तोंडी खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. अभेद्य भागीदारी सुद्धा आपण पाहिली होती विनोद जुनेडोंबिवलीच्या मैदानात. 95 धावांची भागीदारी रिची म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रेच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल सोनारपाडा विरुद्ध वाकलन. ती लढत मात्र 4 षटकांची असेल. तर मोतीराम भोईर यांना विनंती असेल की आपण टॉस साठी या आणि वाकलन सोनारपाड्याचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. ती लढत मात्र 4 षटकांची असेल. याची दोन्ही संघाने नोंद घ्या. वाकलन आणि सोनारपाडा 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. 1 षटक मात्र पॉवर प्ले असेल. 3 षटकात 35 धावा कुठल्या आहेत. 4थं षटक घेऊन द्या दुसऱ्या स्पेलमध्ये विराज मुंडे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेच तरार पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये विनोद. एवढ्या प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय विराज मुंडेमध्ये. खाडी चषक गाजवल्यानंतर भरपूर प्रचिती या खेळाडूला मिळाली. त्यानंतर आमदार चषक स्पर्धा तुम्ही पाहिली मोतीराम दळवी यांची जे दातिवलीचे त्यांच्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक मात्र आपल्या घरी घेऊन गेला तो विराज मुंडे. त्यानंतर भरपूर प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. जागृती 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागते खुल्या गटातनं. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक करण आहेत तिथे. एकदा वेगाने पूर्ण केली आहेत मात्र प्रेमने कॉल दिलाय वेट. 1च धाव इथे मिळेल. आकाशचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा मात्र प्रेमने सांगितलं की दुसरी धाव होणार नाहीये. तर 1च धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपळ धावा लागल्यात त्या 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक केलाय कारण केजूने 14 धावा खर्च केला. त्यानंतर केजूने विश्वास दाखवला विराजवरती. तर मी नेहमीच आपण पाहिलं तर आकाशच्या संघाकडनं केजू 2 षटकं फेकतात. मात्र आज त्यांनी आमंत्रित केले विराजला कारण विराजची गोलंदाजी चांगली होती. पहिली स्पर्धा खेळत आहेत त्यामुळे सराव सुद्धा थोडासा नसेल केजूकडे. हा चेंडू तुम्ही मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळताय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मधनं खूप वेगाने आले. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं दडपण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकावर. 2 ने धावसंख्या पुढे सरके धावपल धावा लागल्यात त्या 38 धावा. 4थं षटक मार्ग असताना 38 धावा. जयनमान मोठी देसाई संघ प्रथम फलंदाजी असताना 5 षटकांची लढत. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोनारपाडा विरुद्ध वाकलन. त्यानंतर खार्डी विरुद्ध पडले आणि यातून विजेता संघ नागाव या संघावर फाईट करेल. 4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील अशी माहिती प्रमोद म्हात्रे यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला होता. इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः विराज येत आहे झेल खाली आणि झेल ड्रॉप झालाय. तर दुसऱ्या धावेचा विनोद प्रयत्नही झाला नाहीये. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपल धावा लागला ते 39. 4थं षटक मार्गस्थ असताना थोडंसं संघर्ष जरूर करावा लागलाय. कुणाला सुद्धा तुम्ही गलीमध्ये पाहतायत एक चांगला गोलंदाज आहे या संघाचा. विनायक सारखा एक डावखुळ्याचा फलंदाज रितेशला तुम्ही पाहतायत. विनायक लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळतात. आणि यष्टीरक्षक आपण पाहिलं एक अनुभवी यष्टीरक्षक मंगेशला तुम्ही पाहतायत. स्ट्रॉंग अपील असतं त्यांचं भरपूर. इथे मात्र सुरेख चेंडू. काय चेंडू होता विनोद. उत्तरच नाहीये आकाशकडे. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. काय कमबॅक केलं विराजने. या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते
आकाशन टीम, मोठी देसाई संघ, या संघांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे नेहमीच. पडले संघ असो, खार्डी, असे काही संघ आहेत त्या संघाची कामगिरी या क्रीडांगणामध्ये नेहमीच उल्लेखनीय असतं. 39 धावा झाल्या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 धावा खर्च केल्यात. 3 षटकात 35 धावा होत्या. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक जज करतायत. टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. फलंदाज बाद होईल इथे. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतो. जवाहरमान मोठी देसाई संघाला 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकात जवाहरमान मोठी देसाई संघाची धावसंख्या ती 39. या षटकात विराजने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या आहेत त्या 4. जर ऐकवले तर थोडंसं बरं होईल. डीजे मास्टर. 39 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकोणचाळीस धावा झाल्या. 3 षटकात 35 आणि या षटकात फक्त 4 धावा. तर 39 धावा झाल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा तुम्ही ऐकू शकाल. ओळेगावचे रिवाल म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये ऐकू शकाल. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने घेते. एक धाव वेगाने पूर्ण केले ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. बॅकअप नाहीये बघा. तिसरी धाव पूर्ण होते. मगाचे विनोदी ते चौथी धाव पूर्ण होईल का? आता अजयने कॉल दिला होता. बॅकअप नाहीये. 3 धावा इथे जरूर मिळाल्यात. धावसंख्या 42 42. चला टॉस साठी या मोतीराम भोईर, वाकलन आणि सोनारपाडा टॉस साठी या लवकर. 4 ओव्हरची मॅच असेल. गोलंदाज कुणाल आहेत. 45 आपण पाहिलं तर 42 धावा झाल्यात. विनोद पाटील आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. स्क्वेअर लेग वरनं करण बेडेकर आहेत तिथे. 2 धावा पुन्हा वेगाने पूर्ण केल्या जातील. 2च धावा मिळतील आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली अजयची. 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. चव्वेचाळीस धावा धापल करते. 44 धावा झाल्यात. चला प्रेम मॅच सुरू करा लवकर. नवीन फलंदाज विशाल आलेत. 44 धावा झाल्यात. चला रितेश जास्त वेळ नका घेऊ. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. केतन म्हात्रे कॅप्टन आहेत. हर्ष शिलेवान जीजी स्पोर्ट वाकलन टीमचे आणि ते इथे उपस्थित होत आहेत. सोनारपाड्याच्या कॅप्टनला विनंती असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. तेच थरार तुम्हाला पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता कुणालचा. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. खूप चांगली जर्सी तुम्हाला पाहायला मिळते ओमसे आकाशन टीमच्या खेळाडूंच्या अंगावरती. क्रिकॉन कपची आठवण झाली. अशा टी शर्ट आपण पाहिल्या होत्या क्रिकॉन कप मध्ये. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता. स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली. लेग बाईचा इशारा येतोय. प्रेमने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली होती. अजयची विकेट सॅक्रिफाईस केली. मात्र त्यानंतर धावा येत नाहीये विनोद. ज्यावेळी तुम्ही आत्मविश्वासाने स्ट्राईक घेता त्यावेळी मोठे फटकेची अपेक्षा असते आपल्या टीमच्या कर्णधाराला. मात्र मोठे फटके येत नाही. एकच धाव इथे मिळते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 45. चांगला कमबॅक केलाय या मॅच मध्ये ओमसे आकाशन टीमने. 45 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडविकेटच्या दिशेने खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे. करण खूप वेगाने आलेत स्क्वेअर लेग वरनं.
तोपर्यंत 2 धावा मिळतील. 47 धावा. या अगोदर 45 धावा आपण उसारगड टीमच्या पाहिल्या होत्या. आजच्या दिवसातील सर्वात कमी धावा आहेत. त्यानंतर 47 पाहायला मिळत आहेत. 68 सोनारपाडाने कुठल्या होत्या, खार्डीने 67 कुठल्या होत्या. मात्र पडले संघाने 69 धावांचा पाठलाग सुद्धा केलाय या स्पर्धेमध्ये. 3 चेंडू राखून कुणाल राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 बाउन्स सीमा पार. शेवट मात्र गोड करतोय विशाल चौकार. डोळ्यांची पापणी भिजली, दाटून आला कंठ आमचा. डोळ्यांची पापणी भिजली, रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. तुझी वाट पाहतोय, येशील कारीची खेळायला. संघ तुझा तुझ्या नावाने खेळतोय, पण तू नाही संगत खेळायला. मैदान तुझी वाट पाहतोय, येशील कारीची खेळायला. संघ तुझा तुझ्या नावाने खेळतोय, पण तू नाही संगत खेळायला. तू होतास सुंदर, वाहती तुला आज पुष्पांजली. तुला सारखा तू होतास सुंदर, वाहती तुला आज पुष्पांजली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई. खूप चांगलं संगीत आपण पाहतोय. विनोद पाटील भोपरचे आमचे मित्र त्यांनी लिहिलेले गीत. तर चला, सोनापाड्याचे कॅप्टन या टॉस साठी. अनिकेत पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. आपण 4 ओव्हरची मॅच असेल. हॅलो हॅलो. तर टॉस करण्यासाठी मी हॅलो. चला, मी विनंती करतो मॅच त्वरित सुरू करायची आहे. पहा, आयोजकांकडनं तुम्हाला महत्वाची सूचना आली आहे मित्रांनो. वेळेचं नक्कीच भान ठेवावं. हरिचंद्र म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते टॉस करायचे. अनिकेत, मॅच 4 ओव्हरची असेल. 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील आणि 1 षटक पॉवर प्ले असेल. नक्कीच आपल्या भेटीला एक बिग फाईट येईल. सोनारपाडा आणि वाकलन, खरं तर ठाणे परिसरातील एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि एक बिग फाईट तुमच्या भेटीला येणार आहे काही क्षणातच. तो वाकलन संघ टॉस विन आहे रिव्हर्सर. निर्णय नक्कीच ते कळवतील. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. तुम्हा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा पंचांना मी विनंती करतोय की आपण लगेच मात्र मॅच सुरू करायची आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 51 धावा काढून 52 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे. अगासन संघासमोर ठेवलेलं आहे 52 धावांचं आव्हान मोठी देसाई संघानं. तर पंचांचा इशारा येते, अर्थातच हिरवा कंदील येतोय की मॅच सुरू करण्याची. यस, गेम ऑन, गेम स्टार्ट. फर्स्ट डिलिव्हरी, रिलीज. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. पहिली विकेट गारद, पहिला हादरा. देसाईची ही क्रीडा नगरी घेते लक्ष साऱ्यांचं.
लसरीची दमली नजर तुला शोधूनी देसाईची ही क्रीडा न थँक्यू डीजे. नक्कीच सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. खरं तर या संगीतानं आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील असं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतं या मैदानावर या स्पर्धेच्या माध्यमातून. सेकंड डिलिव्हरी, हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंपला आहे. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतात आणि हा स्वैर चेंडू. अतिरिक्त एका धावेनं संघाच्या धावसंख्येला मात्र सुरुवात झाली. अवांतर स्वरूपात एक धाव, 52 धावा करायच्या आहेत अगारसन संघाला मोठी देसाई संघाच्या विरोधात. शिवछत्रपती क्रीडांगणावर ही रंगणारी स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2021 फुलटॉस, फुल्लर लेनचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 3 क्षेत्ररक्षक मागून, परंतु चेंडू हा म्हणता सीमापार चौकार. तू कुठे जाऊन लपलसरीची दमली नजर तुला शोधूनी सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. त्याचे सुंदर संगीत. खरं तर आपण पाहतोय सुखदेव काका हे देखील क्रिकेटचं फार मोठं नाव आहे. चेंडू ऑफसाईड ऑफसाम अगदी हलकस तटवण्याचा प्रयत्न होता. अप्पर कट लागली आणि सरळ फर्स्ट स्लिपला फलंदाज त्या ठिकाणी अर्थातच बाद होतोय. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. निल्सन हा फलंदाज मात्र झेल बाद. आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं सुरुवात तर मी म्हणेन अतिशय चांगली होते. जरी चौकार आला असला तरी या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक महत्त्वपूर्ण 2 फलंदाज आगासन संघाचे बाद करण्यात गोलंदाजाला यश मिळतोय. गोलंदाज संदेश, चांगली गोलंदाजी संदेशची मी म्हणेन. 52 धावांचं हे एक टार्गेट असताना सुरुवात तर मी म्हणेन गोड करतोय, परंतु शेवट कशा पद्धतीची होईल येणारा काळ सांगेन मित्रांनो. पहिला गोलंदाज संदेशच्या पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आपल्याला पाहायला मिळते ती एकूण 5 धावा. 2 गडी बाद 5. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे पा संदेशचा आणि पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. समोर आलेला नवीन फलंदाज मात्र असेल नागराज. हा चेंडू जोरदार प्रहार, अगदी बिग 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 हिट, सिक्सर. आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक. धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 11 पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाज थोडासा महागडा होताना पाहायला मिळतोय. खरं तर हा चेंडू ऑफ स्टंपला होता. सरळ चेंडू सोडून दिला मी म्हणेन फलंदाजांना, परंतु योग्य दिशेत चेंडू होता, योग्य लाईन मध्ये होता आणि तो निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर स्थगित स्थिर, एकूण 11 धावा. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 11 धावसंख्या. पहिलं षटक उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया. आगासन विरुद्ध मोठी देसाई असा हा सामना आहे. चेंडू ऑफ स्टंपला होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक केलंय, परतलाय आपल्या गोलंदाजीतून संदेश आणि या संदेशचा मात्र पहिला षटक समाप्त झाला. ज्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आला असला तरी मात्र 11 धावा एकूण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 11. लगेच मॅच टीम मीटिंग करू नका, मी तुम्हाला विनंती करेन आयोजकांच्या वतीनं. कारण मित्रांनो, जी मीटिंग असते ती मीटिंग फक्त ग्रामपंचायत कार्यालयात असते. मीटिंग असते विधान भवनामध्ये, मीटिंग मैदानावर घेतली जात नाही. त्यामुळे तुम्हाला सूचना असेल, फक्त तुम्हाला काही काळ असेल झटपट निर्णय घ्यायचा आहे. गोलंदाज कोणाला आमंत्रित करायचं किंवा कुठल्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजी द्यायची आहे हे काही क्षणातच तुम्हाला, तुमच्याकडे वेळ कमी असेल. 25 मिनिटामध्ये 5 षटक संपवायचे आहेत. 25 मिनिटामध्ये 5 षटक संपवणे. कारण हा ठाणे जिल्ह्यातील जो क्रिकेट आहे हा क्रिकेट बघितलं तर अतिशय चांगला, उच्च शिस्तबद्ध आणि दर्जेचा क्रिकेट आहे. आम्ही पाहिलंय. चेंडू देखील लवकरात लवकर सकाळी या मैदानावर चेंडू देखील योग्य वेळेमध्ये पडतोय. आणि एक खास वैशिष्ट्य म्हणेन मी आयोजकांचं कौतुक करेल. श्रद्धांजली चषक आयोजक रिची प्रतिष्ठान देसाई. खरं तर वागेश्वरी देसाई म्हणून फार मोठा हा संघाचं नाव देखील राहिलाय. मी म्हटलं की रायगडमध्ये हा प्रमोद मात्रेचा सुखदेव काकांचा संघ
रायगडमध्ये जास्तीत जास्त सुरुवातीपासून खेळताना देखील आम्ही पाहिलंय, आमच्या सोबत देखील खेळलेत. त्यामध्ये रिचीची प्रामुख्याने जर गोलंदाजी फलंदाजी देखील आम्ही जवळून पाहिली. मी स्वतः त्याच्या समोर गोलंदाजी केली आहे, कारण सुखदेव काकांचं प्रमोद दादा तर एकच प्लॅन असायचा, ज्यावेळी डावकुरा गोलंदाज येणार तेव्हा रिचीला बॅटिंगसाठी पाठवणार. ही ओळख, या आठवणी मात्र अखंड स्मरणात आहेत मित्रांनो. आणि रिचीची माझी भेट अर्थातच पेडणेकर कॉलेज मैदानावर झाली होती. त्यानंतर रिचीनं मात्र खरंच फार मिस करतो आम्ही. हा चेंडू आता मात्र दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट जातोय. डावसंख्या स्थगित. डावखुरा फलंदाज मैदानावर आणि डावखुरा फलंदाज आल्यावर लगेच रिचीची आठवण होईल, कारण रिचीने मारलेले ते षटकार आजही तुम्हाला आठवणीत असतील. रिचीनं केलेली गोलंदाजी ती देखील तुमच्या स्मरणात असेल. आणि रिचीनं याच तर खऱ्या आठवणी आपल्या समोर ठेवल्यात. रिचीच्या ज्या आठवणी क्रिकेट आहेत तोपर्यंत नक्कीच जिवंत राहतील. हा व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त चेंडू. इथे मात्र बॅट चिक्कींची चिक्कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय झेल. आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. डीजे अजयला एक पहिली सफलता मिळते. 3 गडी बाद 11. अशी नाजूक आणि बिकट अवस्था पाहायला मिळते. खरं तर मी म्हणेन इथे आगासन संघाची. आगासन म्हटलं संघ तर एक नामवंत संघ देखील आहे या परिसरातील, परंतु तिथे त्या संघाला जखडून ठेवलंय मोठी देसाई संघाच्या गोलंदाजाने. अजय पुन्हा एकदा सज्ज. अर्थात देसाई गावच्या एंड करणं मारा करतोय. आपण पाहतोय हा गोलंदाज अजय, समोर फलंदाज मात्र असेल विराज मुंडे. हा चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा होता, तेवढ्याच मी म्हणेन खोदून खणून काढलाय. चेंडू जाते लॉंग ऑफला आणि एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावर 1 न वाढते 12 ही धावसंख्या पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 करायचे आहेत तुम्हाला 52 धावा. पुन्हा एकदा उशीर आले प्रेक्षकांचं, पण कौतुक आणि स्वागत करूया. त्यांच्या माहितीसाठी सांगूया की 52 धावांचं आव्हान मात्र समोर आहे या आगासन संघासमोर. हा चेंडू सरा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याच्या हाताला नक्कीच लागून चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येला आकार येते. पहा या षटकारानं पुन्हा एकदा समीकरण बदललं. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. हा चेंडू फुलर लेनचा होता, अगदी पायालगतचा चेंडू. शॉट स्क्वेअर लेग कडून डीप स्क्वेअर लेगला जातोय. तिथे मात्र एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावसंख्या. 19वी धावसंख्या पाहायला मिळते. फलंदाज सज्ज विराजसाठी अजयचा पुढील चेंडू पाहूया. इथे मात्र धावसंख्येला हळूहळू आकार येतोय. चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळतोय. यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल सोनारपाडा आणि वाकलन या 2 संघादरम्यान. आणि तमाम क्रीडारसिक नक्कीच त्या सामन्याची वाट देखील पाहतायत. फुल टॉस बॉल, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल स्ट्रोक. दॅट्स 6 रन. बीमरसाठी रिव्ह्यू घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपले दोन्ही पंच. आणि या धावा किती असतील? कदाचित षटकार तर आलाय. जर नो बॉल असेल तर 7 धावा वाढतील. आणि जर लिगल डिलिव्हरी असेल, योग्य चेंडू असेल तर मी म्हणेन 6 धावा वाढतील. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 6 वाढल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 25 रन्स. 25 धावा धावफलकावर. शिवछत्रपती क्रीडांगणावर ही रंगणारी स्पर्धा आपण इथे आनंद घेतोय. आणि हे मैदान म्हटलं तर ऐतिहासिक मैदान आहे मित्रांनो. अनेक वर्षापासून या मैदानावर आपण क्रिकेट खेळलोत.
खरं तर आता जे खेळाडू आहेत ते मी म्हणेल लहानापासून या मैदानावर खेळत असतील आणि हरिओम पनवेल ही जी टीम आहे, जो संघ आहे, तो ज्यावेळेस या मैदानावर खेळायला याचा विश्वास पाटील तोंडरे देखील या मैदानावर खेळताना लांब लांब षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहिले होते आणि आम्ही या मैदानावर खेळण्याचा आनंद देखील घेतलाय. असा हा क्रीडांगण शिवछत्रपती, असा हा मैदान. खरं तर देसाई गावामध्ये हा मैदान पाहतोय. रिव्ह्यूचा निर्णय आपल्यापर्यंत येईल काही क्षणातच. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा नक्कीच यानंतर वाकलन आणि सोनारपाडा हा सामना होईल आणि वाकलन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चूज द फर्स्ट फील्ड, डिसाइड नाउ डिसिजन त्याचे चूज द फील्ड. मी त्यांना विनंती करेन जर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं या मॅच नंतर लगेच मात्र मैदानात उतरायचं आहे. येस, थर्ड अंपायर डिसिजन दॅट्स अ नो बॉल. हा चेंडू बीमर आहे, नो बॉल आहे. म्हणजे एकूण 7 धावा वाढतात. 7 धावा वाढल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 26 या आकड्यावर. आता काय धावसंख्येला आकार निर्माण. अजय कुठेतरी महागडा गोलंदाज इथे पाहायला मिळतो. म्हणजे अतिशय खराब गोलंदाजी देखील म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात 11 धावा होत्या. आता धावफलकावर जर धावसंख्या बघितली तर 26 आकडा गाठतोय. म्हणजेच अजय महागडी गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी सेकंड पॉवर प्लेचा हा षटक. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज विराजनं आता हा नो बॉलचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय कॉर्नर डीप मिड विकेटच्या दिशेनं. 6 धावांचा आणखी एक षटकार. आगडा फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला इथे विराज या फलंदाजाने. आणखी एक लगावलेला खणखणीत षटकार आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. आता तुम्हाला किती करायचे आहेत तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. किती समीकरण सोपा झाला पहा. इथे आपण बघितलं तर 18 चेंडू आणि 20 धावा म्हणजे अगदीच जवळपास. ग्राफिकल स्ट्रक्चर बघितलं तर आता आगासन संघाचा थोडा उंचावलेला दिसतोय. ज्या पद्धतीनं मोठी देसाई संघानं नंतरच्या षटकामध्ये हाणामारी केली होती. हा चेंडू फुलर लेनचा फुल टॉस, व्हेरी गुड इफर्ट. अतिशय चांगला मी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघितलं बाबूशा, हा चेंडू गोलंदाजाला अडवणे किती कठीण असतो. आपला बॅलन्स सेट करायचा, चेंडू फेकायचा, त्यानंतर बॅलन्स सेट करायचा, चेंडूला अडवायचं, हे सारं गोलंदाजाला कठीण असतं. परंतु अशा कठीण परिस्थितीत देखील त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, तो देखील पाहण्यासारखा होता. धावसंख्या धावफलकावर 1 न वाढते. धावसंख्या 33 धावा धावफलकावर. प्रेक्षकांना एक विशेष विनंती आणि सूचना असेल. हा चेंडू हवेमध्ये शॉट टर्नमॅनला, क्षेत्ररक्षक बरोबर सज्ज तैनात आणि आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज होतोय झेलबाद विराज. प्रेक्षकांना विनंती आहे, पहा पडद्यावर जी सीमारेषा आहे आमची, त्या सीमारेषेच्या बाजूला जो पडदा आहे त्या पडद्यावर कृपया बसू नका तुम्ही. फार महत्त्वाची तुमच्यासाठी सूचना असेल. आणि कोणतीही स्पर्धा म्हटली ना तर प्रेक्षकांशिवाय मजा देखील नसते किंवा शोभा देखील नसते. प्रेक्षकगण फार महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळं प्रेक्षक असणे देखील गरजेचं आहे. परंतु प्रेक्षकांना विनंती असेल आमच्या आयोजकांकडनं की कृपया आपण पडद्यावर बसू नका आणि पडद्याच्या आतमध्ये देखील बसू नका. खास करून या सूचनेचं पालन करा तुम्ही. फलंदाज बाद विराज. आता थोडंसं या ठिकाणी कदाचित दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मोठी देसाई संघाच्या गोलंदाजाकडनं. गोलंदाज संदेश येतोय. वैयक्तिक दुसरं ना सांघिक तिसरं षटक. अर्थातच आपल्या भात्यातला, आपल्या कोठ्यातला मात्र हा षटक असेल. संदेशचा दुसरा. तिसरं षटक. धावसंख्या धावफलकावर आता स्थिर स्थगित 33 आणि फलंदाज बाद झाले 4 बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावर. आणि आता प्रयत्न करावे लागणार आहेत, खास करून मी म्हणेन मोठी देसाईच्या गोलंदाजांना. जवळजवळ कॅल्क्युलेशन बघितलं आणि समीकरण बघितला तर आगासन संघाने थोडीशी पकड मजबूत केली आहे. जे पारडं जड झालंय ते आगासन संघाच्या बाजूनं. मात्र गोलंदाजांना आता चांगली मेहनत करावी लागणार आहे.
हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. थोडंसं बंबलिंग पाहायला मिळालं. एक एक धाव किती इम्पॉर्टंट असणार आहे या येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला समजेल. मिळताय 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण, ढिसाळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावर एकूण 35 रन्स. फलंदाज केजू मुंडे एक नामवंत खेळाडू आहे, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं होता. हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे टायमिंग जुळलं नाही आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बरोबर उभा. त्या क्षेत्ररक्षकानं पकडला झेल आणि समाप्त झाला केजू मुंडेचा खेळ. रिव्हर्सल याच गाण्यामुळे विनोद पाटील यांना सुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक गाणे त्यांनी लिहिले खेळाडूंवरती असतील, जे आपल्यामध्ये आज नाही आहेत. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला, रिची म्हात्रे असतील, स्वर्गीय शिवाजीदादा शेलर असतील, असे अनेक व्यक्तींवरती त्यांनी गाणं लिहिलेत. फलंदाज 5 झालेत बाद. पुढील चेंडू संदेश सहा. चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेळला. चेंडू क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, चौकार. थँक्यू. आणि हा खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेला चौकार धावसंख्या जाऊन पोहोचते आता एकूण 39 या आकड्यावर. फलंदाज शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटनं अगदातच खेळ काढला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पकडला गेलाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन देखील पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. आणि इथे मात्र एका धावेनं संघाची धावसंख्या एकूण 40 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 समाप्त. 40 धावा. अर्थातच आता समीकरण इक्वल स्थितीत पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा. आपण समीकरण बघितलं तर समांतर स्थितीत आहेत. 50-50 सामना बॅलन्स आहे. इथे आपण तसं बघितलं तर आता गोलंदाजांना फार फार अफाट मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजांना आता कंबर कसावी लागेल. आता गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 12 चेंडूमध्ये 12 धावा म्हटल्या तर मग गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील हे मात्र आपल्याला पाहणे देखील गरजेचं आहे. 12 चेंडू 12 धावा. फलंदाजाच्या भूमिकेत आपण ज्या पद्धतीनं विनायकला पाहतोय आणि त्याच्या साथीला नागराज, ही जोडी मैदानावर. आता गोलंदाजी कोणाला द्यायची, कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल, कोणाकडे जबाबदारी दाखवेल, कोणाकडे हा षटक देईल, हे सारं मात्र अशाभूत नजरेनं पाहिलं जातोय. 12 चेंडू 12 धावा. चला स्पीडअप करायचं आहे, मी विनंती करेन. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. टाइम इज मनी. आपल्याला सर्वांना माहित आहे की वेळेपेक्षा जास्त किंमत तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही. हीच वेळ आली होती कोरोनाच्या काळामध्ये मित्रांनो माणसांवर. माणूस माणसातला राहिला नव्हता. माणुसकी ही समाप्त झाली होती कोरोना काळात आणि पैशाला देखील किंमत नव्हती. कधी काय घडेल या सृष्टीमध्ये, काय बिघडेल सांगू शकत नाही. आणि अशाच या कोरोना काळामध्ये खरं तर आपल्यातलाच एक उत्कृष्ट खेळाडू रिची म्हात्रे याच्यावर देखील काळानं झडप घातली मित्रांनो. त्याच्या गोड आठवणी अजूनही आपल्या स्मरणात आहेत. रिची म्हात्रे लॉट ऑफ मिस. सर्वच खेळाडू त्याला मिस करतायत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना फलंदाज नागराज. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. झेल पकडणे फार गरजेचं आहे, परंतु काय घडतोय इथे, झेल सोडला असला तरी हिट विकेट. फलंदाज होतोय बाद. श्रद्धांजली
घडीचे फलक हे लागले आठवणींचे वारे वाहू लागले. डीजे मास्टर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं झेल तर सुटला होता, परंतु काय फलंदाज कशा पद्धतीने नागराज बाद झाला आणि मिळाला धक्का. असं म्हटलं जातं की मित्रांनो, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. आणि खरं तर नशिबाने खरं कमीपणा घेतला असं म्हणावं लागेल. इथे प्रयत्नांची उंची फार मोठी आहे. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक, एखादी चपराक लागावी अशी मी म्हणेन हा फटका पाहायला मिळाला. आणि इथे मात्र हा पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. आज आम्हाला जीवलग होते ते आमचे सारे. श्रद्धांजली 46 धावा धावपलकावर या षटकाराच्या मदतीने फलंदाज ओमकार. खरं तर क्रिकेटमध्ये ओमकार हे नाव फार यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतं. ओमकार देसाई, ओमकार पाटील. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला फटका त्याच पद्धतीने. आणि आणखी एकदा खराब क्षेत्ररक्षण. मोठी देसाईचं चुकान मागून चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण मित्रांनो, असं नेहमी म्हटलं जातं की मनुष्याला छोट्या पहाडाने नाही तर छोट्या छोट्या दगडाने देखील टेच लागते. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या चुका या सुधारत जा. आणि या चुकांमुळे तुमच्या किती धावा इथे वेस्ट गेल्यात हे देखील पाहणे गरजेचे आहे. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 48 पाहायला मिळत आहेत. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. हा चेंडू आणि किंचितशी कट. यस, बॅट कटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. यष्टीरक्षकाने सुरेख झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज क्रमांक 7वा मैदानातून बाहेर. लागले आठवणींचे वारे वाहू लागले. गेले सोडून जे आज आम्हाला जीवलग होते ते आमचे सारे. देव निष्ठुरतेने कसा वागला कशी आम्हावर त्याने वेळ आणली. देव निष्ठुरतेने कसा वागला कशी आम्हावर त्याने वेळ आणली. रिची प्रतिष्ठाने वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठाने वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. दाटून आला कंठ. पण इथे आता मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर जर चेंडू आणि धावांचा विचार केला तर जिंकण्यासाठी तुम्हाला 4 धावा करायच्या आहेत. या षटकातले चेंडू बाकी आहेत अजूनही 2, म्हणजे 8 चेंडू आणि 4 धावा. इथे या गोलंदाजाला मी तर म्हणेन एखादा चमत्कारच करावा लागेल. तुमच्या चमत्काराला नमस्कार घालतील आमचे लाडके प्रेक्षक ज्यावेळी तुम्ही चांगली कामगिरी कराल तेव्हा. 8 चेंडू 4 धावा. चेंडू जास्त आणि धावा कमी हे आव्हान तर मी म्हणेन सहज शक्य झालंय अगासन संघाला. मात्र ते शक्य आव्हान जर अशक्य करायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील आणि विकेट पटकावे लागतील. 7 विकेट झालीत. एकूण आपण विचार केला तर 7 फलंदाज बाद झालेत. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रेमचा हा चेंडू उचली देणारा चेंडू होता. हुक करायचा होता या फलंदाजाला, मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू 4 धावा. आणखी एखादा विकेट गेला तरी कदाचित अगासन संघावर दडपण प्रेशर क्रिएट होऊ शकतोय. परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाही मित्रांनो. किंतु परंतु को कोई स्थान नहीं है, ऐसा है क्रिकेट खेळ. 7 चेंडू. हा व्हेरी गुड नाईस डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. काय घडलं मैदानावर आणि सर्वांची अपेक्षा होती, सर्व क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती एखादा विकेट जावा आणि ती अपेक्षा मात्र मैदानावर पूर्ण होतोय. आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 8वा तंबूच्या आश्रयाला. नाही, नक्कीच रिव्हर्सवर आता 6 चेंडू मध्ये मला वाटतं 4 धावांची गरज आणि 2 विकेट घ्यावे लागतील. जेव्हा मोठी देसाई संघाला जरी मॅच जिंकायची असेल तर फक्त 2 विकेट घ्यावे लागतील. नक्कीच. खरं तर आणखी आपण बघितलं तर होत्याचं नव्हत्याचं होतं. हा क्रिकेट खेळ आहे. प्रमोद दादा मात्रेंना देखील माहीत आहे कित्येक सामने असे झाले होते त्यावेळी प्रसार माध्यम नव्हतं, यूट्यूब नव्हतं, लाईव्ह नव्हतं. कधी कधी मेडन षटक देखील कित्येक फेकले असतील. परंतु ते प्रसार माध्यम नसताना आजकाल लगेच यूट्यूबवर आणि फेसबुकवर झळकला जातो क्रिकेट खेळाडू. चला स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 4 धावा 8 विकेट. अजूनही सक्सेस बाकी आहे, अजूनही यश बाकी आहे. ऑल सक्सेसफुल पीपल आर नॉट हॅपी. ऑल
सक्सेसफुल पीपल आर नॉट हॅप्पी बट ऑल हॅप्पी पीपल आर सक्सेसफुल. 8 बाद झालेत. अगासन संघ थोडंसं प्रेशरमध्ये असेल. 4 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. धावा काही कठीण नाही आहे एनके, धावा काही कठीण नाही, परंतु विकेट देखील राखणे तेवढंच गरजेचं आहे. नाही, नक्कीच रिव्हल्सर आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये मला सामना आजही आठवतोय. सामना होता पडले विरुद्ध बालेगाव आणि बालेगाव संघाला 6 चेंडू 4 धावांची गरज होती. मात्र सचिन ठाकूरने पडले संघाच्या त्या 4 धावांचा बचाव केला होता. असाच एक गोलंदाज शोधावा लागेल आता जनमन मोठी देसाई टीमला. राईकला विराजसाठी हा चेंडू. खरं तर सेट झालेला हा फलंदाज विराज आहे. इथे विनायक आहे. हा इथे सर्वांनी तोंडामध्ये बोर्ड घातलं होतं एनके. काय घडतंय मैदानावर. सर्वांनी हा केला होता. सर्वांच्या मनामध्ये सुरुरी निर्माण झाली होती आणि कदाचित तर रिव्ह्यूची मागणी देखील केली. चला रिव्ह्यू बघायचा आहे. अंपायर्स कॉल नक्कीच प्रशांत आणि सुजित अंपायर्स कॉल असेल. किती एनके पहिली धाव तर पूर्ण झालेली आहे. पहिला कॉल अंपायरचा असेल, लक्षात घ्या. नाही, नक्कीच विनायकला सुद्धा भान ठेवावं लागेल रिव्हर्सर की आपल्या 8 विकेट गेलेत ऑलरेडी आणि इथून जरा नोट आउट आहे. सुजित नोट आउट आहे. नक्कीच आपण बघितलं तर त्या गोलंदाजाचा हात स्टंपला लागला होता, परंतु रिव्ह्यू घेतला गेला आणि येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आता एनके मला वाटतं या 5 चेंडूसाठी जास्तीत जास्त वेळ देखील घेतला जाईल. कंपल्सरी चेसिंग कराव्या लागतील तुम्हाला. खरं तर नियमानुसार या स्पर्धेच्या नियमानुसार विकेट जास्त गेलेत, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी अगासन संघ या चेस कराव्या लागतील. 5 चेंडू 3 धावा 5 चेंडू. हळूहळू मॅच मात्र रंगतदार स्थितीत येते. हळूहळू पहा, प्रेक्षक देखील बसल्या ठिकाणावर उभे राहिलेत. कदाचित हा बाद झाला असता तर नक्कीच अजूनही टेन्शन वाढलं असतं. शॉर्ट पिच चेंडू हा अगदी मधोमध गॅप काढले आणि या सामन्यातली जिथे मात्र हवा निघाली होती ते सामना जिवंत ठेवला या क्षेत्ररक्षकानं. मिळतायत 2 धावा. जिंकण्यासाठी अजून 1 धावेची आवश्यकता असेल. चेंडू बाकी आहेत 4 चेंडू 1 धाव आणि ती कंपल्सरीच अनिवार्य असेल. ती धाव तुम्हाला काढणे अनिवार्य असेल या स्पर्धेच्या नियमानुसार. 4 चेंडू 1 धाव. काय घडेल. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे मित्रांनो. अनेक सामने आम्ही बघितलेत. 1 धाव देखील 6 चेंडूमध्ये निघत नाही. एनकेने देखील उदाहरण इथं दिला की पडले संघ जो खेळत होता त्यावेळी देखील असाच सामना रंगला होता. परंतु इथे मोठी देसाईचं कौतुक करावं लागेल. सामना सोडायला तयार नाही. त्यांना हार मंजूर नाही. अजूनही त्यांना हार मंजूर नाही. कारण क्रिकेट असा खेळ आहे, कधी शेवटपर्यंत हार पत्करायचीच नाही मित्रांनो. तुमच्याकडे जिद्द, तुमच्याकडे चिकाटी हवी आहे. हा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू फेकला आणि सरळ मात्र ही 1 धाव सहज पूर्ण. इथे अगासन संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानूया. गुड फाईट केली आहे मोठी देसाई संघानं. लाईनअप करा. दोन्ही संघाला विनंती असेल लाईनअप करा. आपल्याला शुभेच्छा द्यायच्यात आणि वाकला संघ आपण लगेच फिल्डिंग लावा. 4 ओव्हरची मॅच असेल आणि सोनारपाडा संघ आपण खेळाडू कक्षामध्ये लगेच बसायचे. हार्ड लक मोठी देसाई संघ. मात्र खूप चांगली फाईट तुम्ही या मॅच मध्ये केली. जर विनायक धावचीत बाद झाले ते रिव्हर्सर तर काहीतरी वेगळं चित्रही असू शकतं. कारण शेवटची जोडी यावेळी असते त्यावेळी दोन्ही बॅट्समॅनच्या मनामध्ये थोडीशी भीती असते. तर सेकंड केलं एक सामना कोणी जिंको ही ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. तुम्हाला सेकंड करणं खूप गरजेचं आहे. ओळख पाळख होणं खूप गरजेचं आहे. आता मात्र मनोज गुप्ता आणि संजय सावंत सर सुद्धा सज्ज झालेत. आता मात्र मॅच सुद्धा खूप मोठी आहे प्रेक्षकांसाठी. सोनारपाडा विरुद्ध वाकलनने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सोनारपाडा टीमला. एक चांगलं बॅटल तुम्हाला रंगताना दिसेल पुढच्या मॅच मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच प्राइज गोज टू मिस्टर नागराज. ऑलराउंडर परफॉर्मन्स, very well performance in this match, very fantastic batting and as well as very good bowling. Nagraj, come on the stage and collect your man of the match.